जिथे स्वतःचे विस्मरण होते तिथे गुरुचे स्मरण होते, बरोबर का नाही? श्री स्वामी समर्थ. श्री गुरुदेव दत्त सर्वांना. शुभ सकाळ सर्वांना. गुड मॉर्निंग सर्वांना. चला तर मग आज पारायणाचा पहिला दिवस आहे आणि आज पारायणाला सुरुवात केलेली आहे. आजचं पारायण जे आहे ना, गुरुचरित्र पारायण करीत आहे. सारामृत पारायण नाही, गुरुचरित्र पारायण सुरू केलेलं आहे. सारामृत पारायण तर रोजच सुरू आहे. तर सकाळी सकाळी म्हणलं पूजा वगैरे झाली, चला मस्त रांगोळी वगैरे काढून घेऊया. आणि तसं तर रोजच आपल्या अंगणामध्ये रांगोळी वगैरे काढायला पाहिजे. वातावरण खूप छान वाटतं आणि अंगणाला शोभा येते छान. तर छोटंसं फूल काढलेलं आहे, इथं मला दिवा लावायचा आहे. आणि अशाच छोट्या छोट्या रांगोळी मला खूप छान छान येतात. आता मी एक एक व्हिडिओ छान असे तुमच्यासोबत शेअर करणार आहे. पण आज मी अगदी छोटी रांगोळी काढणार आहे, कारण की आमची जिमी महाराणी रांगोळीच ठेवीत नाही, सगळ्या मोडून टाकते. आपण थोडं जरी बाहेर गेलं की ती मागेच येते बाहेर, आणि बाहेर येताना मग तिच्या शेपटीनं सगळी रांगोळी मोडून जाते. तर रांगोळी काढलेली आहे, उंबऱ्याचं लेपन केलेलं आहे हळदीचं, आणि त्यानंतर तुळशीची पूजा झाली, उंबरा पूजन झालेलं आहे. आपण जेव्हा घरामध्ये पारायण लावतो ना, पारायण दरम्यान उंबरा लेपन हे केलंच पाहिजे. जेव्हा आपण पारायण लावतो तेव्हा आपलं मन विचलित होऊ नये, सकारात्मक ऊर्जा राहावी घरामध्ये, नकारात्मक ऊर्जा येऊ नये, म्हणून आपल्याला 7 दिवस उंबऱ्याला लेपन करायचं आहे. कारण जी काही चांगली वाईट गोष्ट येत असते, आपला मेन डोअर जे असतो उंबरा तिथूनच येत असते. त्यामुळं अशी नकारात्मक ऊर्जा, कोणी कोणाचे पावलं वाईट पावलं आले तर मग आपल्या घरामध्ये विनाठाने वादविवाद होतात. आणि आपण इतकी मेहनत करतो, इतकी सेवा करतो, इतकी भक्ती करतो, मग त्या वादविवादाने आपल्या घरामध्ये एकमेकामध्ये वादविवाद होतात. त्यामुळे आपल्याला हे उंबरा लेपन करायचं आहे. खूप फरक पडतो बरं का. मी एका व्हिडिओ खाली कमेंट वाचलेली होती, असाच उंबरा लेपनचा व्हिडिओ होता. तर मी त्याच्या खाली कमेंट वाचली होती, एका ताईची कमेंट होती. ती म्हणत होती की असं काही नसतं म्हणे, उंबरा लेपन केल्यानं सकारात्मक ऊर्जा वगैरे काही नसते, कोणत्या शास्त्रात लिहिलेलं आहे म्हणे उंबरा लेपन केलंच पाहिजे. पण मला अनुभव आलेला आहे, मी खरं सांगते, जेव्हा बी आपण उंबरा लेपन करतो ना, त्यावेळेस आपल्या घरामधील वादविवाद अगदी टळून जातात. कोणत्याही क्षुल्लक कारणावरून सुद्धा वादविवाद होत नाहीत. आणि जेव्हा आपण ह्या गोष्टी करीत नाहीत ना, त्यावेळेस अनाठाने वाद होतात, काही कारण नसताना सुद्धा होतात. कारण कुठलीही लोक, म्हणजे कोणी बाहेरचे येतात किंवा आपली माणसंसुद्धा बाहेर कामानिमित्त बाहेर जातात, मग इकडं तिकडं फिरतात, फिरून आल्याच्या नंतर त्याच घरातून येतात, त्याच दरवाजातून येतात. त्यांच्यासोबत जी चांगली गोष्ट येते त्यासोबत वाईटही गोष्ट आपल्या घरात येत असते. त्यामुळं वादविवाद होतात. मग छोट्या छोट्या गोष्टीवरून चिडचिड होते, अस्वस्थ वाटतं आणि घरामध्ये वाद होतात. मग असं आपण पारायण वगैरे लावलं आणि आपल्या घरामध्ये अशांती पसरली तर धार्मिक कार्य करून सुद्धा काही उपयोग नाही. त्यामुळे जे काही नियम आहेत ते पाळूनच आपल्याला पारायण वगैरे करायचं आहे. अगदी सोपे नियम आहेत, काहीही अवघड नाहीत, करायलाच पाहिजे. तर मी ती कमेंट वाचली होती, त्यामुळं मला तर वाटलं काही नास्तिक लोक असतात ते जे की मानित नाहीत ह्या गोष्टी, पण जे गोष्ट आहे मानायलाच पाहिजे. गोमित्र गाईचं हे असतं उंबरा लेपनमध्ये आपण वापरतो. गोमित्र गाईचं खूप पवित्र असतं, ती सकारात्मक ऊर्जा ठेवतं घरामध्ये, नकारात्मक ऊर्जा नष्ट करतं. हळदसुद्धा आपल्या हिंदू धर्मामध्ये हळदीला सुद्धा लक्ष्मीचं प्रतीक मानलेलं आहे. त्यामुळं हळदसुद्धा खूप चांगली असते. त्यामुळं उंबरा लेपन हे केलंच पाहिजे. बरोबर आहे का नाही? बरोबर असेल तर नक्की कमेंट करून सांगा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. चला तर मग पूजा वगैरे झालेली आहे, पोथी वाचून झाली माझी. आणि आजच्या अध्यायामध्ये ना थोडे मोठे मोठे अध्याय आहेत, कारण गुरुचरित्र आहे आणि गुरुचरित्रामध्ये मिक्स आहे, थोडं संस्कृत थोडं मराठी, त्यामुळं थोडासा जास्त वेळ लागतो. आणि आजचे होते 9 अध्याय आणि अगदी मोठे मोठे अध्याय. 1-2 अध्याय फक्त 2 पानाचे होते आणि बाकी सगळे अध्याय मोठे मोठे 5-5, 6-6 पानाचे होते. तरी पण मला 2 तास लागलेले आहेत. मी 6 वाजता पूजेला बसलेले होते आणि 9 वाजता माझी पोथी वाचून झालेली होती. कारण मी उठले तसे 5-5:30ला उठले होते, पण अंगण वगैरे झाडून, सडा टाकून, रांगोळी काढून आणि त्यानंतर घर वगैरे झाडून घेतले, सगळं स्वच्छ केलं आणि देवपूजा केली, त्यानंतर पूजा मांडणी केली. त्याच्यामुळं मला वाजले 6.
तरी पण खूप फास्टमध्ये केलं मी, तरी पण पूजा मांडणी वगैरे करायला वेळ लागतो, त्याच्यामुळं मला 6 वाजले. मग 6 वाजता बरोबर मी पोथी वाचायला बसले होते. तर आता हे धूपसुद्धा आपल्या घरामध्ये करायला पाहिजे बघा, नकारात्मक ऊर्जा नष्ट होते यानं. आता ह्याच्यामध्ये एखादी कापराची वडीसुद्धा टाकली ना, खूप छान सुगंध पण पसरतो, मच्छर वगैरे राहत नाहीत आणि सकारात्मक ऊर्जा पण राहते. व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. श्री स्वामी समर्थ, श्री गुरुदेव दत्त. शुभ सकाळ सर्वांना. पाहू शकता मी गुरुचरित्र पारायणाला सुरुवात केलेली आहे. संक्षिप्त पारायण नाही आणि सारामृत पारायण नाही. सारामृत पारायण तर माझं रोजचं चालूच आहे, मी रात्रीच्या वेळी करीत असते, ते अध्याय वाचते. आणि आता असं नाही की गुरुचरित्र पारायण लावलं म्हणून मी ते रात्रीचं पारायण बंद करणार. तर रात्रीचं पण माझं कंटिन्यू अध्याय चालू राहतील, ते रात्री वाचायचे आणि हे सकाळी वाचायचे. सकाळी म्हणलं तर सकाळी ब्रह्ममुहूर्तावर उठून वाचायचं आहे. 5 वाजता उठून आपल्याला हे पोथीचं पारायण करायचं आहे. तर मी माझ्या परीने तसं करीत असते, कारण गुरुचरित्र पारायणाचे अध्याय जे आहेत ना, मोठे मोठे अध्याय आहेत आणि किती वाचायचे आहे, रोज किती वाचायचे काय नाही ते पोथीमध्ये दिलेलं आहे. त्यामुळं थोडंसं लवकर वाचायला पाहिजे, कारण लेडीजला जे असते काम असते आणि पुरुष लोकांना पण काम असतं, पण ज्यांच्या त्यांच्या परीनं ते करू शकतात. आणि ज्यांना कोणाला पारायण करायचं आहे त्यांनी आजपासून करू शकता. योगायोग तर बघा, गुरुवारच्या दिवशी बरोबर समाप्ती येत आहे आपल्या पारायणाची. आज शुक्रवार आहे आणि गुरुवारी दत्त जयंती आहे, पौर्णिमा आहे आणि त्याच दिवशी आपली समाप्ती येत आहे. त्यामुळे आपल्याला खूप छान पद्धतीने समाप्ती सुद्धा करता येते. मुलं जेव घालता येतात, जोडपं जेव घालता येते. आपल्या मनावर जे काय करायचं त्या दिवशी गोडाधोडाचा नैवेद्य करू शकतो. तर आता 7 दिवस पारायणामध्ये आपल्याला काय काय करायचं आहे व्हिडिओमध्ये संपूर्ण माहिती देणार आहे. म्हणजे आपल्याला जे काही करायचं आहे ना, शांततेनं करायचं आहे, शांत राहायचं आहे 7 दिवस फक्त. आणि आपल्याला जे हळदीचं उमरा लेपन आहे, 7 दिवस पारायण दरम्यान रोज आपल्याला उमऱ्याचं लेपन करायचं आहे, जेणेकरून आपण पारायण सुरू करतो आपल्या घरामध्ये कोणतीही नकारात्मक ऊर्जा येऊ नये. तसं तर स्वामी समर्थ महाराजांचे आगमन होतात. आपण ज्यावेळेस पारायणाला बसतो त्यावेळेस आपल्या घरामध्ये स्वामी समर्थ महाराजांचा वास असतो. स्वामी समर्थ महाराज साक्षात भक्ताच्या घरात असतात. हे पारायणाची पोथी, हे ग्रंथ ज्यांच्या घरी आहे त्यांच्या घरी साक्षात स्वामी समर्थ महाराजांचा, दत्त महाराजांचा वास असतो. त्यामुळे आपण स्वामी महाराज आपल्या घरी आलेले आहेत, मग आपण आपल्या घरामध्ये सुद्धा वातावरण शांत ठेवायचं आहे. भांडण, अनाठाने भांडण होणे, किरकिऱ्या होणे हे मात्र टाळायचं आहे. व्यसन करायचं नाही, मांसाहार करायचं नाही, मद्यपान करायचं नाही, जेणेकरून आपलं घर असं वातावरण शांत राहिलं पाहिजे. जसं आपण माहेरी गेल्याच्या नंतर आपल्याला अपेक्षा असते की माहेरामध्ये शांत वातावरण राहावं, 4 दिवस आपण सुखाने राहावे, तसेच स्वामी महाराज आपल्या भक्ताच्या घरी आलेले असतात. तेव्हा आपल्या भक्ताच्या घरी सुद्धा त्यांना शांततेचं वातावरण पाहिजे, जेणेकरून ते प्रसन्न झाले पाहिजे आणि भक्ताला मन इच्छित फळ दिलं पाहिजे. मनातली इच्छा भक्ताची पूर्ण झाली पाहिजे. जेव्हा देव खुश होतात तेव्हा ते मनात भक्ताची मनातील इच्छा पूर्ण करतात. चला तर मग बाकी सगळं आपण पुढे व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत, काय काय करायचे काय काय नाही ते. चला तर मग सुरुवात करूया. आता खूप वेळ झालेला आहे, मला स्वयंपाक करायचा आहे. चला दाखवते, पूजा दाखवते कशी मांडणी केलेली आहे. तर पोथी वाचून झाल्याच्या नंतर स्वामी समर्थ महाराजांना नैवेद्य केला, थोडासा विस्तू केला आणि विस्तूवर धूप दिला. नैवेद्यासाठी शिरा केलेला आहे गौरानी तुपाचा. त्यानंतर स्वामी महाराजांना नैवेद्य दाखवला. माझी पोथी वाचून होईपर्यंत न इकडं दिव्यामध्ये खूप सुंदर असं फूल तयार झालेलं होतं. आणि पूजेला काय काय ठेवलेलं आहे बघा, माझा छोटासा स्वामी समर्थ महाराजांचा फोटो आहे ना तिथं ठेवलेला आहे. लक्ष्मी आणि गणपतीचा फोटो ठेवलेला आहे. दत्त महाराजांची मूर्ती ठेवलेली आहे. बाकी चौरंगावर जी पूजा पहिली होती तशाच पद्धतीने पूजा मांडलेली आहे आणि कळस पण मांडलेला आहे. पाहू शकता किती सुंदर अशी आपली पोथी वाचून होईपर्यंतच इकडं प्रचिती देतात स्वामी महाराज. आणि इकडं तुपाच्या पण दिव्यामध्ये फुल तयार झालेलं आहे. मी तर सांगते, तुपाच्या दिव्यात फुल झालं, परत देवघरातल्या दिव्यात फुल झालं तयार, आणि आपण उमरा पूजन केला ना तिथं सुद्धा फुल तयार झालं. अगदी मला तर स्वामी महाराज माझ्या जवळ वाटतात. मला असं वाटतं की माझ्या जवळच आहेत, इथून कुठेही गेलेले नाहीत.
तर त्यानंतर पूजा वगैरे केली. मग मुलांचा डब्बा करायचा होता, तर मी स्वयंपाकाला लगेच लागले. कणिक वगैरे मळून ठेवले आणि चला म्हणलं भाजी काय करूया, तर पनीर होतं, तर म्हणलं पनीरची भुर्जीच करूया सिंपल पद्धतीने. तर कढई गॅसवर ठेवलेली आहे आणि त्यामध्ये एक कांदा एकदम बारीक चिरून टाकलेला आहे. तेल टाकलं, जिरे टाकले, मोहरी घालायची गरज नाही. कांदा टाकला, कांदा थोडासा मऊ होऊ द्यायचा आहे, म्हणजे नरम होऊ द्यायचा आहे. त्यानंतरच आपल्याला यामध्ये मसाले घालायचे आहेत. तर कोथिंबीर होती, थोडीच कोथिंबीर निसून घेतलेली आहे. आता स्वच्छ धुवून घेते. आता माझ्या पलीकडच्या साईडला बेसिंग आहे, त्यामुळं पलीकडं जावं लागतं मला. तर कोथिंबीर धुवून घेतली. आता कोथिंबीर पण घालणार आहे. फोडणीला कोथिंबीर घालायची म्हणजे हिरवीगार राहते, नंतर घातली तर थोडीशी काळी पडते. पण फोडणीला जेव्हा कोथिंबीर घालतो ना, तेव्हा हिरवीगार कोथिंबीर राहते. तर बघा, आपण पोथी वाचलो ना, पोथी पारायण लावलं ना, तेव्हा आपल्या घरामध्ये वातावरण शांत ठेवलं पाहिजे. कारण स्वामी समर्थ महाराज आपल्या आसपास असतात, त्यामुळे जिथं घाण असते घरामध्ये स्वच्छता ठेवली पाहिजे, शांतता ठेवली पाहिजे, वादविवाद झाले नाही पाहिजे, वाईट गोष्टी बोलू नये. जिथं शांतता असते, जिथं प्रसन्न वातावरण असतं ना, तिथं देवाचा वास असतो, लक्ष्मीचा वास असतो. त्यामुळे या गोष्टी पाळायच्या आहेत. बाकी तुम्ही कोणतेही नियम पाळू नका, पण हे मात्र नियम अगदी पाळा. ज्यावेळेस आपल्या घरामध्ये कोणी आलं, त्यांना बिना अन्ना पाण्याचं वापस पाठवायचं नाही, खायला द्यायचं. कुत्रं आलं, गाय आलं, कोणीही येऊ जा, अगदी भिकारीसुद्धा आलं तर त्याला खाऊ घातल्याशिवाय जाऊ द्यायचं नाही. असं म्हणतात की देव कोणत्या रूपात येतो सांगता येत नाही, त्यामुळे हे नियम मात्र पाळले पाहिजे. तर मी स्वयंपाक झाल्याच्या नंतर पहिली पोळी गाईला काढलेली आहे आणि दुसरी पोळी कुत्र्याला दिलेली आहे. बाहेरच्या कुत्र्याला तूप साखर लावून पोळी खाऊ घातलेली आहे. तर बोलत बोलत पनीर भुर्जी पण तयार झालेली आहे. काही नाही बघा, लाल तिखट घातलं, हळद घातली आणि त्यानंतर थोडासा पावभाजी मसाला घातला आणि आम्ही समर्थ सर्वांना. जिम्मी बघा आमची कशी बसली रांगोळीवर. कधीही रांगोळ काढा, रांगोळच ठेवत नाही दरवाजामध्ये. तुम्हाला दाखवते बघा जिम्मी कशी रांगोळीवर बसली. चल जिम्मी, चल उठ. ते बघा, इतके छान रंग भरून रांगोळ काढलेली, सगळी रांगोळी मोडून टाकते. ही जिम्मीचं कारनामा आहे. जिम्मी ज्या दिवशी बसली नाही त्या दिवशी शेरा बसते. बघू बघू, तोंड बघू दे. रांगोळ मोडून कशी बसलीस बघू दे तोंड तुझं. चल इकडे बघ कशी बघायली. बघा बघा कशी बघायली. असं करती, रोज रांगोळ मोडती. बघितलं का? आई तर बघा, उंबरा पूजन केलेलं आहे. तिथल्या दिव्यामध्ये छान असं फुल तयार झालेलं आहे. अक्षरशः चाफ्याची फुलं तयार झालेली आहेत. खरंच सांगते, संयम ठेवला ना, स्वामी समर्थ महाराज प्रचिती नक्की देतात. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा, फेसबुक पेजवरती नवीन असाल तर नक्की फॉलो करा, आवडल्यास नक्की शेअर करा. श्री स्वामी समर्थ लिहायला विसरू नका. स्वामी महाराज यावर्षी तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करू ही स्वामीचरणी